राष्ट्रवादी सध्या चर्चेत आलेला आहे. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली, आधी जाहीर झाली, नंतर मग क्लेरिकल मिस्टेक असं कारण पुढे केलं गेलं आणि मग परत नवीन यादी जाहीर करण्यात आली. सुनेत्रा पवार तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच. पार्थ पवार, जय पवार त्याच्याकडे सगळे अधिकार दिले. एखाद्या कुटुंबाने सुरू केलेला पक्ष हा त्याच कुटुंबातील लोक चालवतात, चालवत आलेत, इथून पुढे पण चालवतील. इतर लोकांना तिकडे संधी मिळेल ही अपेक्षा आपण आता ठेवली नाही पाहिजे. ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की सुनेत्रा पवारांना कोणी हलक्यात घेऊ नये. हे आता आपल्याला दिसते. पण अशी पण चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं. आता रोहित पवारांच्या एकंदरीत वक्त्यावरून मला वाटत नाही की रोहित पवारांची इच्छा आहे विलिनीकरण व्हायची. दुसरी शक्यता समजा अशी आपण गृहीत धरली की सुप्रिया सुळे ह्या जर अध्यक्ष होणार असतील राष्ट्रवादीच्या भविष्यामध्ये, तर हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील. दोन शक्यता आहेत. एक वेळ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील लोकांना शरद पवारांचं नेतृत्व मान्य होईल, पण सुप्रिया सुळेचं मान्य होणार. ओके. शरद पवारच्या गटातील लोकांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नाही होणार. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात काम नाही करू शकणार. हां, एक मात्र नक्की आहे की शरद पवारांचं नेतृत्व अजित पवार गटातील लोक स्वीकारू शकतात. सुप्रिया सुळे यांचा मुलगा नुकतंच त्यांनी MBA पूर्ण केलं, पण त्याच्यावरून सुप्रिया सुळे ट्रोल होत आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांना परदेशात शिकवत असाल आणि मग तुमच्या संस्थेमध्ये इतर लोकांच्या मुलांना शिकवताय, तर हे दुजाभाव का करता? तुम्ही काढलेल्या संस्थांवर विश्वास नाही का? पण ती प्रौढी कशी मिरवणार ना की विदेशात आम्ही शिकलेलो आहोत किंवा अशा टाईप. बरं, ते विदेशात शिकून पण त्यांना राजकारणच करायचं. राजकारणच करायचं. बहुतांश राजकारण पारिवारिक पार्टीच सांभाळायची. बहुतांश राजकीय लोकांचे मुलं परदेशात शिकले काय, कुठे शिकले काय, त्यांना येऊन नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीच व्हायचे. नीट ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोण खेळ करते असं तुम्हाला वाटतं? परीक्षेमध्ये जवळपास 22-22.5 लाख मुलं. मुळात म्हणजे परीक्षा पेपर फुटलंच नाही पाहिजे. 2024 मध्ये पण झालं होतं, आता पण झालंय. सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे, जे प्रश्न सेट करतात तिथूनच पेपर फुटण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते. असं वाटतं कुठल्या राजकीय पक्षाचा यामध्ये सहभाग असावा? एक जनरल प्रश्न. करेक्ट. नाही. एक अजून एक मजेशीर घटना घडलेली आहे. प्रणिती शिंदे त्यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलंय आणि नितीन गडकरींचं कौतुक करण्याच्या पाठीमागे उद्देश त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचा होता असं स्पष्टपणे दिसून येते. नाही बा, काय असतं की